पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। जरांगे मुंबईकडे रवाना। अटी शर्थींसह जरांगेंना आझाद मैदानावर 1 दिवसाच्या आंदोलनासाठी परवानगी। सार्वजनिक सुट्ट्यांना आंदोलन करता येणार नाही। आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी दिल्यामुळे आभार। नियमांचं पालन करणार, पण 1 दिवस नाही तर आम्ही बेमुदत आंदोलन करणार। जरांगेंची भूमिका। शिंदेंना मराठा आरक्षणावर बोलू दिलं जात नाही। जरांगेंचा खळबळजनक दावा। तर एकनाथ शिंदे सत्तेपेक्षा गोरगरीब जनतेच्या दुःखाला महत्त्व देणारा माणूस। जरांगेंचं विधान। अहिल्यानगर किंवा पुण्यात राधाकृष्ण विखे पाटील आणि सामंत जरांगेंची भेट घेणार। सूत्रांची माहिती। तर सरकार जरांगेंशी चर्चा करायला तयार। विखे पाटलांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या मराठा शिष्टमंडळाची डीसीपी प्रवीण मुंडेंशी चर्चा। मराठा शिष्टमंडळ सकाळपासून आझाद नगर पोलीस ठाण्यात। मुंबईतील आंदोलनाच्या परवानगी संदर्भात अजूनही संभ्रम। मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगेंकडून बाप्पाची पूजा। आम्ही सुद्धा हिंदू, गणेशोत्सवाला गालबोटही लागणार नाही, जरांगेंचं स्पष्टीकरण। उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब शिवतीर्थावर बाप्पाचं दर्शन। 2 तासांच्या भेटीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये स्वतंत्र 10 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना यामुळे उधाण। श्री गणेशानं सद्बुद्धी दिल्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र, अशीच सद्बुद्धी त्यांना मिळत राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना। फडणवीसांची प्रतिक्रिया। तर उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवतीर्थावर बाप्पाच्या दर्शनाला। बाप्पामुळे 2 भावांचं मनोमिलन। बाप्पाच्या कृपेनं आणखी चांगल्या गोष्टी होतील। ठाकरे बंधूंवर भुजबळांचं वक्तव्य। 2 भाऊ एकत्र आल्यामुळे खूप मोठा फरक दिसून येईल। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासंदर्भात चंद्रकांत खैरेंकडून विश्वास व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पा विराजमान। फडणवीसांकडून बाप्पाची आरती। देश आणि राज्यातील विघ्न दूर करावं, फडणवीसांचं बाप्पाकडे साकडं। TV9 मराठीच्या न्यूजरूममध्ये गणपती बाप्पा विराजमान। विधिवत पूजा अर्चा करत बाप्पाची प्राणप्रतिष्ठा। गणेशोत्सव काळात कुठल्याही परीक्षा होणार नाहीत। उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून सूचना जारी। अमित ठाकरेंच्या मागणीला यश। पश्चिम रेल्वेवर QR कोडवरून आता तिकीट काढणं बंद। मध्य रेल्वेकडून तात्काळ सुविधा बंद करण्यासाठी पत्र। TC येताच धावत्या ट्रेनमध्ये बुकिंग करण्याच्या प्रकारानंतर हा निर्णय। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।